बघा, वडील आणि मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती आहे? 5 असेल. त्याच्यानंतर 5 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? 5+2. तर तुम्हाला कोणाचं वय काढायचं आहे? मुलाचं आजचं वय काढायचं आहे. ठीक आहे, चला वयवारीची मांडणी करताना सेंटरला आज लिहायचं, उजव्या हातावर नंतर लिहायचं, डाव्या हातावर काय लिहायचा? पूर्वी. ठीक आहे, चला 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वीचं वय किती दिलं? 5+1. एकाखाली एक लिहून घ्या, 5+1. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? 5+2. इथे लिहायचं 5 आणि इथे लिहायचं 2. ठीक आहे, त्याच्यानंतर तिरकस गुणाकार मांडायचा. 5 दुने 10, 5 एक 5. 10 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? तर 5चा फरक आहे. त्याला म्हणायचं भाग. 5 भाग बरोबर. आणि हे भाग म्हणजे वर्षातला अंतर असतो. ठीक आहे, हे अंतर 5, पुढचे 5, 5 आणि 5 10. वर्षातला अंतर नेहमी सेंटरला लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर अंतर लिहिला बाण मारायला विसरायचं नाही आणि बाण नेहमी उजव्या हातावरच मारायचं. ठीक आहे, चलो हे गुणाकार मांडायचं. 10 5 50 आणि 10 दुने 20. तर सांगा याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 30. मग 5 भाग बरोबर किती? 30. हे भाग तोडा. 5 एक 5, 5 सक 30. एका भागाची किंमत किती आली? 6. एका भागाची किंमत डाव्या हातावर. 6 पंचे 30, 6 एक 6. तर हे वय कधी आलं? 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी 30, तर आज किती? 35. ठीक आहे, मग हे 5 वर्षापूर्वी 6, तर आज किती? 6 आणि 5 11. तर सांगा पप्पाचं आजचं वय किती असणार? 35 आणि त्या मुलाचं आजचं वय किती असणार? 11 वर्ष, जे की ऑप्शन क्रमांक 3. तर मुलाचं आजचं वय किती असणार? 11 वर्ष.